नमस्कार, जय महाराष्ट्र. कशा आहेत सर्वजण? तर आत्ताच माहिती मला मिळालेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही ITR भरत असाल तर तुमचे फॉर्म आता अपात्र होणार आहेत. म्हणजे आतापर्यंत तरी तुम्हाला हप्ता मिळालेला असेल तर आता इथून पुढे म्हणजे जून महिन्याचा जो हप्ता आहे तिथं खूप काटेकोरपणे हा हप्ता वितरित केला जाणार आहे. आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 50 लाख महिला अशा ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, त्या ITR भरत आहेत पण त्यांनी फॉर्म भरला आणि लाभ सुद्धा घेतलेला आहे. तर त्या महिला साधारण अंदाज आहे की 50 लाख असू शकतात. आता किती असतात, काय होतं, किती फॉर्म रिजेक्ट होतील, किती अपात्र होतील, कोणाला लाभ मिळणार आहे मिळणार नाही जून महिन्याचा हप्त्या संदर्भात, त्यावेळेस आपल्याला समजेल की किती महिलांना या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळत नाही किंवा त्या किती अशा महिला आहेत ज्यांनी ITR म्हणजे कर भरत असून सुद्धा लाभ घेतलेला आहे. तर आत्ताच माहिती आपल्याकडे आलेली आहे. त्या माहितीच्या आधारावर तुम्हाला सांगत आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्याही महिलांचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न, मी परत सांगते, वार्षिक आर्थिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल त्यांना काहीही काळजी करायची आवश्यकता नाही. पण ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न ज्या महिलांच्या कुटुंबाचं असेल त्यांचे फॉर्म हे अपात्र होणार आहेत. आणि जर त्या ITR भरत असतील तर त्यांचेही फॉर्म अपात्र होणार आहेत. तसं आता काटेकोरपणे सरकार जे आहे ते फॉर्मची तपासणी सुद्धा करत आहे. आणि IT विभागाकडून ह्याची परवानगी मागितली होती. पण कसं असतं, जेव्हा आपण ITR भरतो तर ती परवानगी कोणालाही देता येत नाही. आपण ITR भरतो की नाही हे चेक करण्याची जी आहे ती परवानगी असं कोणालाही देता येत नाही. राज्य सरकारकडनं कर विभागाकडे हे जे आहे ते मागणी केली होती की आम्हाला हा ITR जे लोक भरतायत, ज्या महिला ITR भरत आहेत त्यांची फॉर्म तपासणी करायची आहे. तर त्या ITR भरत आहेत का ह्याची ते चेक करण्याची आम्हाला मान्यता देण्यात यावी अशी विनंती केंद्र सरकारकडे किंवा IT डिपार्टमेंटकडे म्हणजे जे IT कर विभाग आहे त्यांच्याकडे केली होती. पण ती त्यांना मान्यता देण्यात येत नव्हती. पण आता त्यांच्याकडून म्हणजे आपण ज्याही ठिकाणी IT कर भरतो तर IT विभागाने आता आपल्या राज्य सरकारला ते पूर्ण संमती दिली आहे की ते आपण भरतो का नाही भरत हे तपासणी ते आता करू शकणार आहेत. तर त्यांना तशी परवानगी मिळालेली आहे. महिला व बाल कल्याण विभाग आहे त्या सचिवाला म्हणजे सचिव आहेत, महिला व बाल कल्याण विभागाचे जे सचिव आहेत त्यांना ही परवानगी देण्यात आलेली आहे की ते ज्याही महिला ITR भरत आहेत ते आता आपल्या ITRची तपासणी करणार आहेत. आणि जर समजा तुम्ही ITR भरत असाल, त्यांच्या जर निदर्शनामध्ये आलं तर तुमचे फॉर्म अपात्र होणार आहे. आता ते निदर्शनास कसं येईल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण पॅन कार्ड लिंक केलेला आहे आपल्या बँकेला, बरोबर. आपला पॅन कार्ड नंबर टाकला की आपला डेटा त्या ठिकाणी पूर्ण डेटा ओपन होतो त्या ठिकाणी. दुसरं म्हणजे आपला आधार कार्ड नंबर टाकला तरी आपलं संपूर्ण डेटा ओपन होतो, कारण आपलं आधार कार्ड सुद्धा आपल्या बँकेला लिंक आहे. आणि आधार आणि पॅन दोन्हीही लिंक आहे. आता तुम्हाला माहिती आहे ना, मध्ये एक सर्वे झाला होता आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्ही लिंक करायचं, तर आपण आधार कार्ड आणि पॅन कार्ड सुद्धा लिंक केलेलं आहे. त्यामुळं आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्हीपैकी काहीही टाकलं त्या ठिकाणी, त्यांनी जर नंबर टाकला तरी आपला डेटा सर्व ओपन होतो की आपण ITR भरतो का नाही. अजून एक, सर्वच महिलांना टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. ज्याही महिला ITR भरत असतील, इन्कम टॅक्स भरत असतील, कर भरत असतील, त्यांचा डेटा मागवला होता तर त्या डेटाची चौकशी होणार आहे. समजा आता आपण समजू की तसं आता मला समजलंय की साधारण ह्या 50 लाख महिला असण्याची शक्यता आहे ज्यांनी ITR भरत आहेत आणि लाभ घेतलेला आहे. तर काय होणार ना, त्या 50 लाख महिलांचेच फॉर्म फक्त तपासले जाणार आहेत. ज्या ITR भरत आहेत, जो काही इन्कम टॅक्स विभागाकडून डेटा मागवण्यात आलेला आहे त्याच्या आधारावरती सगळी चौकशी होणार आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजणारच आहे की किती अशा महिला भगिनी आहेत ज्या अपात्र असून सुद्धा लाभ घेतलेला आहे. ही परवानगी सरकारला मिळत नव्हती. ही तशी परवानगी देता येत नाही, त्यामुळे सरकारला ही परवानगी मिळत नव्हती. पण आता आपल्या महिला व बाल कल्याण विभागाच्या सचिवांना ही परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता ते जे काही समिती हे फॉर्म तपासण्यासाठी नेमली असेल ती समिती आता आपले सर्वांचे फॉर्म तपासणार आहे. ज्याही महिला ITR भरत असतील, कर भरत असतील, त्यामुळं जून महिन्याचा हप्ता जो आहे तो आता कधी वितरण होईल माहित नाही. त्याच्या संदर्भात सध्या तरी काही अपडेट आलेली नाही, पण लवकरच वितरण होईल, काही काळजी करू नका जून महिन्याचं. पण आता जून महिन्यामध्ये ITR भरणाऱ्या महिला भगिनींना अजिबात लाभ मिळणार नाही. जर तुम्ही ITR भरला असेल आणि आतापर्यंत लाभ घेतला असेल तर इथून पुढे
तुम्हाला इथून पुढे आता लाभ मिळणार नाही याची नोंद तुम्ही घ्यायची आहे। जसं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सरकारने आपल्याला निकष लावून दिले होते, त्या निकषानुसार सर्व ज्या महिला अपात्र आहेत त्या अपात्र होत आहेत। खूप सारी माहिती आहे पण सगळीच माहिती मी आता इथं देणार नाही। सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता की ज्या महिला ITR भरत आहेत त्यांच्यासाठीच ही बातमी आहे आजची। तर जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा। साधारण 2 ते 2.5 लाख महिला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, पण किती आकडा आहे अजून माहिती नाही। या संदर्भात मी मध्ये पण एक व्हिडिओ शेअर केला होता, तर नक्कीच तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊ। तुमच्या कमेंट अवश्य करा। तुमच्या कमेंटमुळेच मला सुद्धा व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते किंवा मलाही खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही मला कमेंट करता। तुमचे जे काही कमेंट असतील त्या कमेंट करा। तुमच्या प्रश्नांवर परत उत्तरांचा व्हिडिओ घेऊन आपण परत येऊया। धन्यवाद।